इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठात आपण आता दुसरा भाग बघणार आहोत। यामध्ये आपण इतिहास लेखनाच्या अनेक तात्विक प्रणालीचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे पद्धतीचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्वप्रथम वसाहतवादी इतिहास लेखन। आता मित्रांनो, इथं प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न येईल। वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय असा प्रश्न येईल, किंवा वसाहतवादी इतिहास लेखनाची सविस्तर माहिती लिहा। त्याच्या अंतर्गत जे जे माहिती असेल ती लिहायची आपण। आता आपण हा प्रश्न तयार करूया। कारण ब्रिटिशांचं राज्य भारतात होतं आणि भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती। तसे अनेक युरोपीय देशांच्या जगातील अनेक देशांमध्ये वसाहती होत्या। आणि मग या पाश्चात्यांनी जे इतिहास लिहिले वसाहती विषयक, म्हणून त्याला आपण वसाहतवादी, म्हणजे वसाहतवादाचा, साम्राज्यवादाचा प्रभाव अधिक इतिहासावर पडावा या मागचा त्यांचा हेतू होता, म्हणून त्याला आपण वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतो। आपल्या भारतातच बघा, भारतात इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांमध्ये विशेष करून ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मगुरू किंवा प्रसारक यांचा जास्त मोठ्या प्रमाणात अंतर्भाव होता। आणि ते जे भारतीय इतिहासाबद्दलचे लिखाण करत होते, आपल्याला माहीतच आहे की त्यांचा भारतीय इतिहास लेखनासंबंधचा पूर्वग्रह दूषित होता। आणि भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास किंवा भारतीय समाज जीवनी युरोपीय किंवा पाश्चात्य संस्कृती, धर्म आणि त्यांच्या वैचारिक प्रणालीला कसं गौण आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। म्हणजे पूर्वग्रह दूषिताच्या प्रतिबिंबाचे या वसाहतवादी इतिहासामध्ये आपल्याला जागोजागी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारचा त्यांनी इतिहास लिहिला तिथे तिथे आपल्याला अशी उदाहरणे दिसून येतात। ते साहजिकच आहे, कारण ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या समर्थनासाठी त्यांना हे करावे लागत होते। याचं एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे पुस्तकामध्ये आपल्याला, तो या उत्तराचा शेवट आपण करायचा। 1922 ते 1937 मध्ये, 1922 ते 37 मध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ भारतामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेला प्रसिद्ध झाला। त्याचे जवळपास 5 ते 6 खंड प्रकाशित करण्यात आले होते। आणि या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये भारतीय समाज, भारतीय संस्कृती, भारतीय धर्म, एकंदरीत भारतीय समाज जीवन पूर्ण कसं पाश्चात्यांच्या पद्धतीने गौण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। हे झालं वसाहतवादी इतिहास लेखन। आता मग हे चालू द्यायचे का? निश्चितच नाही। म्हणून काही लोकांनी पुढे आपण त्याला राष्ट्रवादी इतिहास म्हणणार आहोत, म्हणजे भारतीय लोक सक्रिय झाले इतिहासकार लिहिण्यासाठी। त्याच्या अगोदर आपण एक प्राच्यवादी इतिहास आहे तो पाहूया। या प्राच्यवादी इतिहास लेखनाची सविस्तर माहिती लिहा, असा तुम्हाला 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न येईल। सोपा येतोय आणि खूप महत्वाचा आहे। किंवा प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय, किंवा प्राच्यवादी इतिहास लेखनावर थोडक्यात टिपा लिहा, असा कसाही प्रश्न आला तर त्याची माहिती आपण अशा प्रकारे लिहायची। प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय असा एक 2 मार्काचा प्रश्न येईल तुम्हाला, आणि तो 3 वेळेस आलेला आहे आतापर्यंत आपल्या मार्चच्या परीक्षेमध्ये आणि पूर्वणी परीक्षेमध्ये। प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय, आणि थोडस मुलं चुकायला लागले तिथे पेपर तपासताना किंवा पुनर्तपासणी करताना, ते आमच्या लक्षात येऊ लागले। ते थोडं युरोपीय इतिहासकारा संबंधित लिहितात। आता ते उत्तर किती सोपं आहे बघा। पाश्चात्य इतिहासकार, प्राच्यवादी म्हणजे तुम्ही काय करता, पाश्चात्य समजता, ते तसं नाही। प्राच्यवादी इतिहास म्हणजे प्राच्यवादी इतिहासकार म्हणजे युरोपातील काही इतिहासकार, युरोपीय देशातील काही इतिहासकार यांचं इतिहास लेखनासंबंधीचं लक्ष हे पूर्वेकडील देशाशी, म्हणजे आपल्याकडे गेले आशिया खंड विशेषतः, आणि विशेष करून भारत, म्हणजे युरोपीय देशातील इतिहासकारांचे लक्ष पूर्वेकडील देश, पूर्वेकडील देशांची संस्कृती, पूर्वेकडील देशाचा इतिहास याच्याकडे आकर्षले गेलेले आहे। आणि या युरोपीय इतिहासकारांनी हा दृष्टिकोन फार चांगला बघा, पूर्वग्रह दूषित नाही किंवा ते आपल्याला ते गौण समजणार नाही।
त्यांना भारतीय संस्कृतीचा आदर आहे. भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास आणि एकंदरीत पाहता पूर्वेकडील सगळे देश आणि त्या देशाची संस्कृती, इतिहास या सगळ्यांचा त्यांना आदर आहे, कौतुकही वाटतं. आणि हे किती श्रेष्ठ आहे हा लिहिण्याचा जो दृष्टिकोन त्यांनी आपल्या लेखनामध्ये दाखवला, यालाच म्हणतो आपण प्राच्यवादी इतिहास लेखन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे युरोपीय इतिहासकारांनी पूर्वेकडील देश आणि देशाची संस्कृती, देशाचा इतिहास याच्याकडे आदराने पाहिले, कौतुकाने पाहिले व त्यांना याविषयी अभिमान होता. आणि या पूर्वेकडील संस्कृतीचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इतिहास लिहिला. याला प्राच्यवादी इतिहास असे म्हणतात. तर हे प्राच्यवादी जे इतिहासकार आहेत यांचं आकर्षण काय बघा इतिहास लेखनाचं, तर सगळ्यात अतिशय महत्वाचं ते वैदिक वाङ्मय. आपले जे 4 वेद आहेत त्या 4 वेदांचा त्यांना अभ्यास करायचा आहे. त्या वेदातल्या संपूर्ण वाङ्मयाचा त्यांना अभ्यास करायचा आहे. आणि हे वेद कोणत्या भाषेत आपल्याला माहितच आहे, संस्कृत भाषा, ज्याला आपण देववाणी म्हणतो. पण या पाश्चात्य इतिहासकारांनी म्हणजे युरोपीय इतिहासकारांनी भारतात येऊन भारतातल्या काही संस्कृत पंडिताकडून संस्कृत भाषा अवगत केली. आता ती पूर्णपणे अवगत होणे शक्य नव्हते, पण त्यांनी काय केलं, भारतीय काही पंडितांना इंग्रजी भाषा आणि इतर युरोपीय भाषा शिकवल्या. बघा, हा जो भाषा संकर झाला, संस्कृत भाषा आणि युरोपीय भाषा यांच्यातून एक नवीनच भाषा कल्पना पुढे आली. त्याला इंडो युरोपीय भाषा असे म्हणतात. म्हणजे संस्कृत आणि युरोपीय भाषांचं आदान प्रदान केलंय. कशासाठी, तर वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी आणि संस्कृत साहित्यात असलेल्या सर्व वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी. कारण ते त्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं आणि ते फार या वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्यामध्ये विपुल असं साहित्य आहे, ते त्यांना अभ्यासायचं होतं. एकतर 4 वेद, त्यानंतर रामायण, महाभारत, 18 पुराणे, 18 महाकाव्ये, उपनिषदे, षडांगे वगैरे, स्मृती ग्रंथे, असं प्रचंड साहित्य आहे, ते त्यांना अभ्यासायचं होतं. आणि यासाठी एका युरोपीय माणसाने फार मोठं योगदान दिलं 1784 मध्ये. त्यांचं नाव आहे सर विल्यम जोन्स. तर या सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. एशियाटिक सोसायटी ही तेव्हाची आशियातील सगळ्यात मोठी लायब्ररी किंवा ग्रंथालय होतं, ज्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील सगळे प्राचीन ग्रंथ आणून त्यांनी ठेवले. आणि जगभरातील इतिहासकारांना, विद्वानांना त्या ठिकाणी अभ्यास करायला या सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटीमध्ये बोलावलं. आणि या एशियाटिक सोसायटीमध्ये मग या विद्वानांची प्राचीन भारतीय वाङ्मय, प्राचीन भारतीय इतिहास या संबंधीची चर्चा होऊ लागली, उहापोह होऊ लागला. आणि मग अनेक प्रकारची त्यांनी मतांतरे काढली आणि त्यांना एक प्रचंड मोठा असा साहित्याचा खजिना मिळाल्याचा आनंदही झाला. आणि या सगळ्यांचा अभ्यास करण्यामध्ये विशेषतः संस्कृत भाषा, ऋग्वेद आणि इतर वेदांचा अभ्यास करण्यामध्ये एक जर्मन विद्वान फार अग्रभागी होता. तोही आपल्याला 3 मार्क देईल. मॅक्स मुलर, त्याचं नाव आहे फ्रेडरिक मॅक्स मुलर. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, फ्रेडरिक मॅक्स मुलर याचे भारतीय इतिहास लेखनामधील योगदान स्पष्ट करा किंवा सविस्तर लिहा, असा मॅक्स मुलर हे प्रश्न येईल आपल्याला. तर या मॅक्स मुलरने हितोपदेश गीतेवर आधारलेला एक फार मोठा संस्कृतमध्ये असलेला अनमोल ग्रंथ, तर या ग्रंथावर आधारित त्याने खूप अभ्यास केला. ऋग्वेदाचा अभ्यास केला, सर्व इतर वेदांचा अभ्यास केला, संस्कृत इतर साहित्यांचा अभ्यास केला. आणि त्याने त्याचा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या ग्रंथातला एवढी प्रसिद्धी मिळाली भारत आणि युरोपमध्ये, विशेष करून युरोपमध्ये, की त्याने जवळपास या पुस्तकाचे 50 खंड प्रकाशित केलेले आहेत. 50 खंड म्हणजे 50 ग्रंथ लिहिले त्याने. हितोपदेश आणि भारतीय ऋग्वेदावर आधारलेल्या माहितीचे संकलन करून तो एवढ्यावर थांबला नाही,
त्याला ऋग्वेदाची तर फारच आवड होती. त्याच्या हाती जेव्हा ऋग्वेदाचे काही हस्तलिखिते वगैरे सापडली आणि अलीकडच्या काळची, प्राचीन नाही, ती तर उपलब्धच नाही, तर अक्षरशः तो भारावून गेला आणि आय गॉट इट म्हणजे त्याला एवढा आनंद झाला, मला पाहिजे ते सापडलं, मला जे सापडलं, असा तो आनंदी होऊन मग त्याने ते सगळं ऋग्वेदाचं साहित्य गोळा केलं, ऋग्वेदातील ज्ञान याचा तो अभ्यास करू आणि त्याचं त्याने संकलन केलं आणि ऋग्वेदाच्या या ज्ञानाचं संकलन करून त्याने ऋग्वेदावर आधारित 6 मोठे ग्रंथ लिहिले, 6 खंड प्रकाशित केले, तेही युरोपमध्ये. आजही प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा अभ्यास करण्यासाठी या 2 ग्रंथांचा युरोपमध्ये फार आधार घेतला जातो. तो म्हणजे द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट आणि त्याने ऋग्वेदावर आधारित ज्ञानाचे संकलन करून 6 खंड प्रकाशित केले. ते 6 खंड आणि हे कार्य त्याचं भारतीय इतिहास आणि संस्कृतीकडे पाश्चात्यांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी फार प्रेरणादायी ठरलं. आणि ते काय झालं बघा, हितोपदेश हा जो ग्रंथ होता त्याने त्याचं जर्मन भाषेत रूपांतर केलं. एवढंच नाही तर आपल्या ऋग्वेदाचंही त्याने जर्मन भाषेत भाषांतर केलं. त्यामुळे युरोप आणि जर्मनीभर आपल्या ऋग्वेदाचा आणि हितोपदेश ग्रंथाचा प्रचार प्रसार झाला. हे त्याचं भारतीय इतिहास लेखनामधील योगदान. एवढं लिहिले की आपल्याला 3 मार्क मिळतात. यानंतर आपण बघणार आहोत राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये हा एक 4 मार्काचा प्रश्न आहे आपल्याला, राष्ट्रवादी इतिहास लेखन, आणि तो खूपदा आला, 4 वेळेस आला आतापर्यंत. राष्ट्रवादी इतिहास लेखनासंबंधी सविस्तर माहिती द्या किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, किंवा त्या या उत्तराचा जो शेवट असतो ते एक वाक्य त्यांनी प्रश्नाच्या स्वरूपात मांडले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली हे स्पष्ट करा. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली हे स्पष्ट करा. असे 4 मार्काचा हा प्रश्न येतो. आता तो प्रश्न आपण तयार करूया. पहिल्यांदा राष्ट्रवादी इतिहास लेखन कसं झालं. आपण पाहिलं की हे पाश्चात्य लोक, युरोपीय लोक भारतासंबंधीचे ग्रंथ लिहू लागले, परंतु ते पूर्वग्रह दूषित ठेवून, भारतीय समाज, भारतीय संस्कृती याला गौण ठेवून हे काही भारतीय नव इंग्रजी शिक्षित झालेल्या तरुण मध्यम वर्गाला सहन होत नव्हते. युरोपातील इंग्रजी भाषा भारतात आली आणि तिचे ज्ञान भारतीयांनी अवगत केले. याच्यामध्ये मध्यम वर्गीय तरुण फार मोठ्या प्रमाणात सहभागी होते आणि त्यांच्या ही गोष्ट लक्षात येऊ लागली की हे लोक पूर्वग्रह दूषित ठेवून आपल्याबद्दल इतिहास लिहितात, आपल्या संस्कृतीला गौण मानतात आणि मग त्याला विरोध करण्यासाठी या युरोपियनच्या भारतीय लिखाणाच्या पूर्वग्रह दूषिताला विरोध करण्यासाठी आणि भारतीय वैभवाचा काळ त्यावर इतिहास लिहिण्यासाठी, त्यानंतर भारतीय संस्कृती, भारतीय समाज व्यवस्था याच्याबद्दल स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि याच्याबद्दल आत्मभान निर्माण करण्यासाठी ही इंग्रजी शिक्षण घेतलेली नवीन तरुण मंडळी भारताचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्यासाठी पुढे आली. याला म्हणतो आपण राष्ट्रवादी इतिहास. महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा देणारा पहिला लेखक म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा उल्लेख केला जातो. हे याला एक मार्क आहे बरं का. राष्ट्रवादी इतिहास लेखनाला कशी झाली हे सांगितलं, त्याला 1 मार्क. आणि महाराष्ट्रातील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा दिली या वाक्याला 1 मार्क आहे. आणि पुढे जी माहिती सांगितली त्याला पुन्हा 1 मार्क. तर या चिपळूणकरांनी प्रेरणा दिल्यानंतर भारतातील इतरही काही इतिहासकार मग पुढे सरसावले, ज्यामध्ये राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा. आता इथे खूप 10-15 इतिहासकारांची नाव आहेत बघा, तेवढी काय पाठ होणार नाहीत आपल्याला, ती फक्त वाचून घ्या, त्याच्यावर काही प्रश्न येणार नाही. पण हे विष्णूशास्त्री चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, राघव भांडारकर, विदा सावरकर आणि आणखी एक नाव आहे त्याच्यावरही सेपरेट प्रश्न येतो, पण ते इथे वाटलं जोडा, V.K. राजवाडे. या भारतीय इतिहासकारांनी भारतीय इतिहास लेखनातला युरोपियनांचा पूर्वग्रह पुसून टाकण्यासाठी
नव्याने भारतीय इतिहास लेखनाची सुरुवात केली आणि हे करत असताना वास्तवाकडे थोडस दुर्लक्ष झालं अशी टीकाही यांच्यावर झाली, परंतु त्यांनी त्याकडे पाहिलं नाही. वास्तव काय आहे हे बघत बसण्यापेक्षा आता भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, भारतीय इतिहास कसा दैदिप्यमान आहे, गतकालीन वैभवशाली भारत कसा होता हे आता राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्रप्रेमासाठी मांडणे फार गरजेचे होते, राष्ट्रवादासाठी फार मांडणे गरजेचे होते आणि ते काम या इतिहासकारांनी केलं. हा राष्ट्रवादी इतिहास. आता यामुळे काय झालं बघा, अशा राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे आपल्याला प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. म्हणजे या उत्तराचा तिसरा मुद्दा, म्हणजे याला एक मार्क. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. म्हणजे एकंदरीत संबंध भारताचा इतिहास लिहिण्यामुळे भारतातील विविध जे प्रदेश आहेत त्या प्रदेशाचे इतिहास लिहिण्यात येऊ लागले. याला म्हणतात प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि आता सगळ्यात शेवटी चौथा मुद्दा किंवा समारोप करायचा याचा राष्ट्रवादी इतिहास लेखनात, ते म्हणजे यामुळे म्हणजे भारतीय राष्ट्रवादी इतिहास लेखन नव इंग्रजी शिक्षण घेतल्या मध्यवर्गाने सुरू केल्यामुळे दक्षिणेकडील भारत आणि त्याचे भौगोलिक वैशिष्ट्य व संस्कृती, एकंदरीत संपूर्ण भारत म्हटलं तरी चालेल, याकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. हा सगळा राष्ट्रवादी इतिहास. असं लिहिलं की आपल्याला मिळतात 4 मार्क. यानंतर आपण बघणार आहोत वि. का. राजवाडे यांच्यावरती एक प्रश्न आला, गेल्या मार्च मध्ये आला होता. वि. का. राजवाडे यांचे भारतीय इतिहास लेखनासंबंधीचे योगदान स्पष्ट करा. किंवा वि. का. राजवाडे यांनी भारतीय इतिहास लेखनामध्ये कोणते योगदान दिले. तर वि. का. राजवाडे हे भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. तर त्यांचं कार्य बघू आपण एकंदरीत. वि. का. राजवाडे हे इतिहास लेखक, भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, भाषा उत्पत्ती शास्त्र अशा विविध विषयात मूलभूत लेखन करणारे फार मोठे इतिहासकार होते. आणि यांच्या इतिहासाचं एक वैशिष्ट्य इतिहास लेखनाचं, ते म्हणतात आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे परक्याने लिहिलेला इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, आपल्याला गौण समजणार होता, म्हणून आता आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. आणि हे खरं आहे. आता दुसरं एक उदाहरण सांगतो. आता आपल्याकडे छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द फार दैदिप्यमान आणि पराक्रमी झालेली आहे, परंतु त्यांच्याविषयी इतिहास लिहिताना काही इतिहासकारांनी जाणून बुजून खोडसाळपणा केलेला आहे. आता नव्याने छत्रपती संभाजी महाराजाबद्दल इतिहास लिहिणे हे फार गरजेचे आहे. म्हणजे आपला इतिहास आपण लिहिणे गरजेचे आहे, हे वि. का. राजवाडे यांना या ठिकाणी सांगायचं. वि. का. राजवाडे यांनी एकंदरीत जवळपास 22 खंड लिहिले. त्या पुस्तकाचं नाव आहे इतिहासाची साधने. विशेषतः भारतीय इतिहासाची जास्त म्हटलं तरी चालेल, इतिहासाची साधने हा त्यांनी ग्रंथ लिहिला, ज्याचे 22 खंड म्हणजे 22 ग्रंथ एकंदरीत त्यांनी प्रकाशित केले. इतिहास लेखन करताना त्यांची दुसरी एक आग्रहाची भूमिका, पहिली आग्रहाची भूमिका आपला इतिहास आपणच मांडला पाहिजे. दुसरी भूमिका आहे त्यांची अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला पाहिजे. म्हणजे कागदपत्रे जी आपल्याला इतिहासाचे साधने म्हणून उपयोग आहेत किंवा दस्तावेज, ती खरीच असली पाहिजे. खोट्या कागदपत्रावर आधारित इतिहास लिहिणे हे यांचं दुसरं वैशिष्ट्य. आता या राजवाडेंनी या इतिहासाची साधने या 22 खंडामध्ये ज्या प्रस्तावना लिहिल्या, त्या प्रस्तावना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला इतिहासाची व्याख्या सुद्धा मिळते, जी एक मार्कला आपल्याला ती त्यांच्या योगदानामध्येच लिहावी लागते. ती इतिहासाची व्याख्या करताना प्रस्तावनेत ते असे म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकाळातील समाज जीवनाचे समग्र जीवन दर्शन होय. भूतकाळातील समाजाचे म्हणजे इतिहास काळात, प्राचीन काळात होऊन गेलेला काळ वगैरे म्हणजे आपल्या अगोदरचा काळ, भूतकाळातील इतिहासातील समाज जीवनाचे समग्र जीवन दर्शन म्हणजे इतिहास होय. याचाच अर्थ त्यांनी पुढे काय म्हटलंय की राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी झालेली राजे लोकांमधील कट कारस्थाने किंवा त्यांच्यातील युद्ध हकीकती , म्हणजे इतिहास नव्हे, किंवा अशी व्याख्या करता येईल
राजकीय घडामोडी व राजकीय सत्तांतरासाठी झालेली कटक कारस्थाने व राजे लोकांची झालेली आपापसातील युद्ध म्हणजे इतिहास नव्हे, किंवा याच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे, तर इतिहास म्हणजे भूतकाळातील समग्र समाज जीवनाचे जीवन दर्शन होय. हा झाला आपला त्यांचा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा त्याचा 6 जुलै 1910 रोजी भिका राजवाड्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. एवढं लिहिले का आपल्याला 4 मार्क मिळतात. आणखी थोडी काही त्यांची माहिती द्यायची असेल तर ते 3 गोष्टीवर भर देतात इतिहास लेखनामध्ये: स्थल, काल आणि व्यक्ती. याचा अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा इतिहास लिहित असताना त्या कालाचा, त्या स्थलावरती विस्ताराने असा सविस्तरपणे आपण आविष्कार केला पाहिजे, म्हणजे नव्याने तो इतिहास लिहिला पाहिजे. याचाच अर्थ काल, स्थल आणि व्यक्ती या त्रयींची सांगड घातली पाहिजे. म्हणजे या तिन्हीला आपल्या नजरेसमोर ठेवून इतिहास आपण लिहिला पाहिजे. व्यक्ती, ते व्यक्ती कोणत्या काळात कार्य करत होती, तिची कारकीर्द, तो कालखंड, आणि कोणत्या ठिकाणी म्हणजे स्थल, काल, स्थल आणि व्यक्ती या त्रियांची सांगड, त्याला त्याने म्हटलंय प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग. यावर जास्तीत जास्त अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लेखन व्हावं, हे राजवाड्याचं इतिहास लेखनामधील योगदान. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत: स्वातंत्र्योत्तर कालखंडातील इतिहास लेखन. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर, म्हणजे 1947 नंतर. 1947 नंतर भारतीय समाज जीवन आता नव्याने उभं राहणार होतं. मग भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती, सांस्कृतिक स्थिती, धर्मविचार, विचारसरणी, विचार प्रवाह, सांस्कृतिक विचार प्रणाली, या सगळ्यांचा आता नव्याने इतिहासात अंतर्भाव झाला पाहिजे, असं स्वातंत्र्यानंतरच्या काही नवीन इतिहासकारांना वाटलं आणि त्याचा अंतर्भाव त्यांनी इतिहास लेखनात केला. त्यामध्ये समाजाविषयी आता इतिहास लेखन झालं पाहिजे, त्याबरोबर विज्ञान विषयाचाही इतिहासात आपण आता आधार घेतला पाहिजे. आता स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतात जो धर्मप्रसार झाला, त्यातून जे धार्मिक विचार आले, ख्रिस्ती धर्म आणि भारतीय धर्म, याचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे. आणि आता नव्याने भारतात येणारी अर्थव्यवस्था, याचाही आपण त्याच्यात अंतर्भाव केला पाहिजे. आणि भारतीय समाजाचे सांस्कृतिक पैलू, यावरही आपण आता इतिहास मांडणी करताना, इतिहास लेखन करताना अधिक भर दिला पाहिजे, अशी झाली. याला म्हणतात स्वातंत्र्य कालखंडातील इतिहास. हा झाला आपला इतिहास लेखनांच्या 4 पद्धती. आता आपण या धड्याचा शेवटचा भाग पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.